मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत। हत्येप्रकरणी पोलीस सीआयडी पथक तपास करतात। मात्र हत्येतील एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली, मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय, म्हणजे जो व्यक्ती कधीच दुसऱ्याचं म्हणजे वाईट करत नव्हता किंवा कोणावर अन्याय करत नव्हता, त्या व्यक्तीवर इतका मोठा अन्याय झालाय आणि त्यांना फक्त एक न्याय मिळावा। जन्मदात्या बापाची क्रूर हत्या झाल्याच्या घटनेला 2 महिने उलटून गेल्याचं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले। 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। आरोपींना पकडलं असलं तरी मास्टरमाइंड अद्यापही समोर आलेला नाहीये, तर एक आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे। 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून छळ करून त्यांची हत्या केली। 10 डिसेंबरला आरोपींच्या अटकेसाठी तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग चक्का जाम करण्यात आला होता। 10 डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदार या 2 आरोपींना अटक। 11 डिसेंबरला तिसरा आरोपी प्रतीक घुलेला रांजणगाव मधून अटक करण्यात आली। 11 डिसेंबरलाच मस्साजोग गावात शरद पवारांनी दौरा करून देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। 11 डिसेंबर रोजी आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेवर गुन्हा दाखल। 13 डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली। 14 डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। 14 डिसेंबरला देशमुख हत्या प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद उमटले। 18 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली। 21 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली। 21 डिसेंबरला नवनीत कौवत यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली। 24 डिसेंबरला आवादा पवनचक्की खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला। 30 डिसेंबरला वाल्मिक कराडच्या अटकेसाठी अंजली दमाने यांनी आंदोलन केलं। 31 डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला। 4 जानेवारी 2025 ला आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली। 11 जानेवारीला देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला। आज 2 महिने झाले किंवा किती जरी कालावधी गेला, एक कण सुद्धा दुःख कमी नाही होत, दुःख वाढत चाललंय। न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत, त्यामुळे आपण लढू शकलो। पण भाऊ कुठून येणार आहे, त्याच्यासाठी काय कुठं जायचं, कुठलं दार ठोठावायचं, त्यासाठी असं कुठलं दार आहे का की त्यानं ठोठवल्यावर माझा भाऊ परत येईल। संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाले असले तरी अद्यापही या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे सापडलेला नाहीये। यावरूनच खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। जर आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तावातावाने बोलतायत, कोणालाही सोडणार नाही, हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे, खोटं बोलतायत ना। एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला, त्यांचा गृहमंत्री म्हणून, तर तुम्ही बीडमध्ये जाऊन हारतुरे कसले स्वीकारताय, सत्कार कसले करून घेताय? सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात मिळवणे। न्याय मिळण्यासाठी देशमुख कुटुंबीय गेल्या 2 महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे। रस्त्यावरच्या लढाईपासून ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत त्यांनी सर्व प्रयत्न केले। राज्यातल्या अनेक शहरात देशमुख हत्येच्या निषेधार्थ मोर्चेही निघालेत, मात्र कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। आरोपींना अटक झाली, आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबीय विचारतोय। ज्ञानेश्वर पतंगेसह विकास माने, झी 24 तास, बीड।